सांधिवाताचा रुग्णाला त्रास हा सहसा पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. सध्या वातावरण बदललेलं आहे, पावसाळा सुरू झालाय आणि अशा दिवसामध्ये सांधिवाताचा त्रास होणं साहजिक आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर विनोद कुमार चांदणे, स्वास्थ्य मंत्र मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत सांधिवाताच्या एका सामान्य प्रकाराविषयी, तो म्हणजे आमवात म्हणजेच रुमॅटॉइड आर्थरायटिस. आमवाताचे आजार हे साधारणपणे भारतामध्ये 5% लोकांमध्ये सापडले जातात. हे आजार स्त्रियांमध्ये 3 पटीने पुरुषांपेक्षा जास्त दिसतात. या वाताचं सगळ्यात मुख्य आणि ठळक लक्षण म्हणजे हाताची बोटाची सूज, त्याच्यासोबत सांधे दुखणं, सुजणं, सकाळी उठताना त्रास होणं, सांधेदुखी सोबतच ताप, थकवा जाणवणं, केस गळणं, तोंड कोरडं पडणं, डोळे कोरडं पडणं यासारखी लक्षणं आमवातामध्ये दिसून येतात. आमवाताला सार्वदेहिक आजार असंही म्हटलं जातं, कारण या आजारामध्ये सांध्यासोबतच इतर अवयवांना देखील सूज येऊ शकते. उदाहरणार्थ फुफ्फुस किंवा किडनी यासारख्या अवयवांना देखील या आमवातामध्ये सूज येते. आमवाताचं निदान कसं केलं जातं, तर आमवाताचं निदान करण्यासाठी रुग्णांना रुग्णाची लक्षणं, त्याचा हिस्ट्री घेणे खूप महत्वाचं ठरतं. त्याच्यासोबतच रुमॅटॉइड फॅक्टर म्हणजेच आर ए फॅक्टर, NTCPC या तपासण्याची मदत देखील आमवाताच्या निदानासाठी घेतली जाते. ESR आणि CRP ही जी तपासणी आहे, हे रुग्णाच्या शरीरामध्ये वात किती वाढला आहे हे समजण्यासाठी या रक्त तपासण्याची मदत देखील घेतली जाते. जर आपण रुमॅटॉइड फॅक्टर म्हणजेच आर ए फॅक्टर या तपासणी विषयी म्हटलं तर रुमॅटॉइड फॅक्टर नावाची तपासणी आहे, सुरुवातीला फक्त 70% लोकांमध्ये दोष दाखवते. म्हणजे 10 पैकी 3 रुग्ण आहेत हे या आजाराच्या निदानापासून वंचित राहतात. त्यामुळे रुमॅटॉइड फॅक्टर नावाची जी तपासणी आहे योग्य प्रकारे, योग्य पद्धतीने जर आपण तपासली तर रुग्णाचे निदान हे लवकर होण्यास आपल्याला खूप लवकर मदत होते. अगोदर म्हटल्याप्रमाणे आमवाताच्या निदानासाठी रुग्णाची लक्षणं म्हणजे त्याची हिस्ट्री खूप महत्वाची असते. NTCPC नावाची ही जी तपासणी आहे ती या आजारासाठी खूप स्पेसिफिक मानली जाते. साधारणपणे 97% लोकांमध्ये NTCPC ही तपासणी या वाताच्या आजारामध्ये ही पॉझिटिव्ह दिसते. तर आमवातामध्ये कोणत्या प्रकारचे उपचार केले जातात, तर आमवात म्हणजे आम म्हणजे विष आणि वात म्हणजे सूज असा या शब्दाचा अर्थ आहे. बऱ्याच वेळा रुग्ण आम म्हणजे आम्ल म्हणजे ऍसिड अशा गैरसमज करून बऱ्याच वेळा आंबट प्रकारचे पदार्थ खाल्ल्यामुळे हा आजार होतो, असा बऱ्याच लोकांचा गैरसमज या रुग्णांमध्ये आहे. तर आमवात आणि आम्लवात याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे या आजारामध्ये कोणत्याही प्रकारची पथ्य पाळायची गरज नाही. औषधोपचारामध्ये म्हटलं तर आमवाताची उपचार पद्धती ही 2 विभागामध्ये विभागली गेलेली आहे. एक म्हणजे दुखणं कमी करणारी औषधं म्हणजे पेन किलर्स, ज्याला आपण अनाल्जेसिक्स असं देखील म्हणतो, त्यामध्ये वेदनाशामक आणि स्टिरॉइड्स याचा समावेश होतो. दुसरी म्हणजे आजार कमी करणारी औषधं. बऱ्याच वेळा स्टिरॉइड्स घेण्यात किंवा डॉक्टरांनी स्टिरॉइड्स प्रिस्क्राईब करण्यास पेशंट लोकांचा खूप जास्त विरोध असतो. तर रुग्णांनी हे समजलं पाहिजे की स्टिरॉइड्स जे आर्थरायटिस बरे करण्यासाठी वापरले जातात ते खूप कमी प्रमाणामध्ये वापरले जातात. स्टिरॉइड जर योग्य प्रमाणात वापरले तर सांधिवातामध्ये जी सांध्याची सूज आहे लवकर कमी करण्यास मदत होते. सांधिवाताला बद्दल जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO याच्यामध्ये देखील सांधिवात या वातामध्ये स्टिरॉइडचा वापर कसा करावा याची गाईडलाईन दिलेली आहे. त्यामुळे बहुधा जे बहुतेक संधिवात तज्ञ रिमॅटॉलॉजिस्ट असतात ते स्टिरॉइड्स पहिल्या 3 महिन्यामध्ये वापरतात. त्यानंतर हळूहळू त्याचा डोस कमी करून ते बंद करतात. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमवातामध्ये वापरली जातात ती म्हणजे आजार कमी करणारी औषधं, ज्याला आम्ही डिसीज मॉडिफाईंग एजंट म्हणजे DMARDs असं देखील म्हणतो. या औषधामुळे सांधिवाताचा किंवा जो आमवाताचा आजार आहे त्याची वाटचाल थांबली जाते. तसेच आमवाताचे किंवा संधिवाताचे जे आजार असतात ते दीर्घकाळ आजारामध्ये म्हणतात. त्यामुळे आपल्याला उपचार हे दीर्घकाळापर्यंत घ्यावे लागतात. डिसीज मॉडिफाईंग एजंट्स म्हणजे DMARDs यामध्ये मिथोट्रेक्सेस, लेफ्लुनोमाइड, हायड्रॉक्लोरोक्विन, सल्फासालाझिन यासारख्या औषधाचा समावेश होतो. ज्या रुग्णांना ही औषधं घेऊन देखील फरक पडत नाही त्या रुग्णांसाठी एक नवीन औषध पद्धती 1999 सालापासून उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे जैविक औषध पद्धती म्हणजे बायोलॉजिकल मेडिसिन्स. जैविक औषध पद्धतीने ज्या रुग्णांना सामान्य औषधाने फरक पडत नाही
त्यांना जैविक औषधीचा खूप चांगला फायदा झालाय. जर आपल्याला या आजाराविषयी किंवा इतर काही शंका असल्यास या व्हिडिओवर कमेंट करा आणि आपले प्रश्न विचारा. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.